ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय हे भगवानगडावरती गेलेले आहेत आणि महंत नामदेव शास्त्री यांची त्यांनी भेट घेतली। त्यांच्यासोबत संवाद साधला जातोय। ही थेट दृश्य आपण बघतोय। आत्ताच हे 26 जानेवारीचे दत्तदादांनी ही आई आहे माझी, दत्तदादांना आत्ताचं ध्वजारोहण केलं। हे मृत्यू झाल्यानंतर सांत्वन आले होते हे दत्तदादा, आणि त्यापूर्वीही ते नेहमी यायचे। जसं की मी दाखवलं तुम्हाला, मी भगवानगडावर येत होतो तसं हे दत्तदादा पहिलेच सगळ्या लोकांसोबत यायचे। ह्या झाल्या दोन बाजू। ह्या आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, 22 वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते, त्यांची 4 मुलं, एक मुलगा पुण्याला, 3 मुलं तिथं आपली शेती करायला। आत्तापर्यंत 2003 पासून आत्ता 22 वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलंय ते आपण खातो। त्याचं 4 किलो वेट कमी झाले अन्न वारल्यापासून। जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की ह्यांनी कोणीतरी त्यांनी जातीवाद केला किंवा आपण। त्रास जास्त होतोय कशाचा, की एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला, त्यांनी तिथं जात नाही बघितली। एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आली। एक माझ्या मामाची पिढी होती, ते वारले बटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये, दादा मनोहर दादा। म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती। ह्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे, हे ज्या गाडीत फिरायचे, ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता